So we are doing heavy ball bounce. Okay, first of all, make it simple, make its texture simple. Don't go for this like a bowling ball or like that. Make it simple, with no texture, only orange color ball. Okay, then what you do, simply select set key. फर्स्ट डू ब्लॉकिंग, ठीक है, कैसा आएगा नीचे, एंड see to it that your editable motion trim in 2016 it is in visualize editable motion trim, ये ऑन होना चाहिए, एंड क्रिएट मोशन trim, ठीक है। तो यहाँ पे 10th फ्रेम पे यहाँ पे आएगा, यहाँ पे F10 पे 1 2 3 4 5 little bit here, 1 2 3 4 5 1 2 1 2 1 हे एक फ्रेमवरती हे टाका तुम्ही, कळलं का? त्याच्याने काय होतं, व्हायब्रेशनचं फील येतो नंतर आपल्याला प्रॉपरली. एक फ्रेमवरती हवं आपल्याला नंतर एंडिंगमध्ये, कारण एंडिंगमध्ये असे एक फ्रेमवरचे 2 छोटे बाउन्स पाहिजे ना, तो फील चांगला येईल असं. सेट की अँड इट विल बी 35 36 इट विल रोल लाईक इट. एक्झॅक्टली मध्ये घ्या, त्याला एक्झॅक्टली मध्ये घ्या. ओके, सो एक आपण बेसिकली ब्लॉकिंग केलेलं आहे ह्याचं, की हे कसं जाईल. ओके, नाव व्हॉट विल डू, यू सिलेक्ट. ओके, बिफोर दॅट सिलेक्ट शुड सेट की, सेट की 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 होना चाहिए. उसके बाद और फिर एंड ओ एक्चुअली आई टू चेंज इट टू, बट ठीक है, वी विल वर्क ऑन 24 FPS. कीप रिमाइंडिंग मी, वी आर वर्किंग ऑन 24 नेक्स्ट टाइम. ऑटो select here and smooth it out. Okay, select and make it 0, so long frame will be, it will have a even ground touching, and make it linear. Select all, right click and do weighted tangent, right click and again do free tangent. Okay, so our tangent will get free, and same time we have to go in x axis. This is the x axis, I guess. X axis, actually we are working on front view. Okay, this is the x axis, so it's going upwards here. So क्या करने का है, it can be x or z, how you are animating. Okay, today I animated in x axis. तो आप इसको सिलेक्ट करो, बीच का जो भी है ना वो डिलीट करो. कौन सा रखने का है, फर्स्ट रखने का है, जहाँ पे बाउंस खत्म होता है वो रखने का है, बाउंस खत्म होता है वो रखने का, और जहाँ पे एक रुकता है ना वो रखने का है. इसको आप अपना ये करो, ये प्रेस करो, क्या बोलते हैं इसको, प्लेटो आई गेस, इसको करो, क्लिक करो, और फिर इसको F प्रेस करो,
work like this. Gradually the speed should get increase. Okay, इसको धीरे से तो ऊपर करके हल्के से ऐसा कर्व लेगा. Okay, there should be little bit curve. Okay, there should be little bit of curve. This ball will rotate much. थोड़ा टाइम देना, क्योंकि जो भी हैवी बॉल होता है ना उसको रोकने के लिए ज़्यादा टाइम लगता है. अगर ऊपर से गिरेगा तो ऐसा फट से गिरेगा, ऐसा रोल करेगा ऐसा. यू कैन गिव लिटिल बिट ऑफ टाइम, डिस्टेंस नहीं, टाइम. इसको स्लो करना है हमको यहाँ पे. तो यहाँ पे आके ये make it like this, little bit, not completely flat. You observe here, not completely flat. See, this is complete flat. Okay, and थोड़ा सा नीचे इसको रोटेट करने का, क्योंकि क्या होता है लास्ट के 1-2 फ्रेम में फिर स्लाइड दिखता है. अगर बहुत ज़्यादा तुमने इसको खींचनी है ना, लास्ट के 1-2 फ्रेम में स्लाइड दिखेगा, तो उसको लास्ट मोमेंट तक उसको ऐसा रोकने का. ऐसा नहीं तो क्या हो जाता है, पहले ही रुक जाता है, फिर स्लाइड का फील आता है, रोटेशन में साइड फील आएगा. तो उसको थोड़ा सा इसको नीचे रखने का. ठीक है, और फिर अभी क्या करने का, वी विल गो इन वाई एक्सिस एंड वी विल मेक इट a proper arc. नीचे का ब्रेक करो, नीचे को ब्रेक करो. Get proper arc. Let me save this file first. पहले सेवच करणार ना, पहिले तर सेव सीनच करायचं. पहिले सेव्ह करायचं, नंतर सेव्ह करायचं. सेवच द्यायचं, नंतर सेव सीन करायचं. नंतर नेक्स्ट टाइम मला करायचं असेल तर सेव्हच करायचं. सेव सीन हां, पहिले सेवच करायचं. हां, म्हणजे असं का म्हणजे पहिल्यांदा सेव्ह करणार ना. सेव्ह करणार नाही तर सेव्हच कसं करणार. सेव्हच आपण डुप्लिकेट करायला करतो. नंतर सेव करणार सेव सीन. येस येस. heavy ball, heavy ball. Heavy ball. Okay. Can we shift? Press here. Press here. अरे मैं बोलायचं ना खाली. Let's shift, press. थोडासा आर्क द्यायचा.
त्याला थोडं कमी करा. Now let us check it out. Show off, grid off. This is Alt B. Like this. Show motion trail. तो फील आला हे बघ इथे हे बघ व्हायब्रेशनचा टाकतो आणि जरा बॉलला स्लो होऊ द्यायचं आणि मग थांबवायचं. कुठली पण एनर्जी आहे ना तिला पटकन असं थांबवायचं नाही. म्हणजे हेवी बॉल लोक काय करतात कमी फ्रेम खेळतात त्याची एनर्जी संपवायला पाहिजे पण जास्त लांब नाही जाणार. हे बघ त्याची एनर्जी लवकर संपणार पण ते स्लो होऊन थांबणार. लवकर संपणार पण स्लो होऊन थांबणार. लाईट बॉल पुढे जाणार नंतर थांबणार. तर रोल त्याचा जास्त असणार पण ह्याचा रोल कमी असणार आणि एनर्जी लवकर संपणार. ठीक आहे. कारण की ह्याला रोल घ्यायला अजून एनर्जीची गरज लागते. हा एनर्जी जनरेट नाही करत आहे. इथे थोडंसं फास्ट होतंय बरे यू कॅन ऑब्झर्व इट. Okay, थोडंसं फास्ट होतं. सो what we will do, we will simply increase the time. Say more 10 frames. Now we will check it out. Okay. डिस्टन्स तेवढंच ठेवलं टाइम वाढवला मी. है ना दुखता कैसे हो कोई भी हैवी चीज़ साउंड निकालो ऐसा समझ में नहीं आता ना लोगों को तो साउंड निकालो जैसे रोड रोलर रुक रहा है तसंच बॉल पण बॉल कसं होतं हे बघ आता बघा तेच साउंड करते बघा वेट धीरे से स्टॉप. ज़्यादा डिस्टेंस नहीं देने का. ज़्यादा डिस्टेंस देंगे कम टाइम में ज़्यादा डिस्टेंस देके रुकेंगे ना तो वो लाइट लगेगी. टाइम ज़्यादा डिस्टेंस कम. स्टॉप. ठीक है. नाउ ऑब्जर्व द मेन टाइमिंग कितना फास्ट गिर रहा है. जो मेन टाइमिंग है ना थोड़ा और फास्ट चाहिए हम लोगों को. ठीक है. वो बहुत स्लो गिर रहा है कंपेरेटिवली जो से हम लोग करना चाह रहे हैं. सो व्हाट वी विल डू वी विल रिड्यूस दिस टाइम होल थिंग. 1 2 3 4 वी आल्सो रिड्यूस दिस. एंड थोड़ा सा इथे आता टायमिंग आता आपण टायमिंगवरती ॲडजस्ट करणार. ओके. ऊपर जाने का और नीचे आने का टाइमिंग सेम होना चाहिए. Okay. See here 1 2 3 4 5 6 1 2 3 4 1 2 3 4 1 2 1 2 1 1 1. Okay. It is depend upon situation how from far the ball is coming down and everything. और इसका जो स्पेसिंग है ना ये स्पेसिंग बघा ना एक जवळ 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 पार पार डेड आउट. हे स्पेसिंग प्रॉपरली पाहिजे. पुन्हा एकदा जरा स्पेसिंग आपण चेक करणार आहोत. ठीक आहे. हे बघ हा जो ग्राफ असतो ना हा सेकंड बाउंड डिसाईड करतो की बॉल थोडं लाईट आहे की हेवी आहे. जर का हा बाउन्स असेल तर हा जास्त वर जाणार आणि मग जास्त टाइम पण घेणार. हाईट पण जसं टेनिस बॉल झाला आपण कसं केलं टेनिस बॉल ऑलमोस्ट हाफ केलं होतं किंवा हाफचं थोडंसं खाली. तर ते तुम्हाला कसं कळणार एक तर स्वतः करून बघायला लागणार किंवा रेफरन्स जवळ पाहिजे. प्रॉपर रेफरन्स पाहिजे. तर सगळ्यात पहिले करण्याच्या पहिले तुम्ही रेफरन्स खूप स्टडी करा. कारण की हे बनवायला काहीच वेळ लागत नाही. जर का तुम्हाला माहिती असेल ना तुम्हाला काय करायचं आहे. आता बघ मी बसलोय मला माहिती मला काय करायचं आहे तर आउटपुट ना पटकन येणार. तुम्ही
एक 5-10 मिनटात एक बॉल बनवू शकता. पण जर का तुम्हाला माहीतच नाही तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही दिवसभर पण बसले ना तर एक बॉल बाउन्स नाही बनणार. तुम्हाला कारण की तुम्हाला टायमिंगच माहिती नाही. ठीक आहे, प्रोसेस इज व्हेरी सिम्पल. ओके, आणि हाच जो कॉन्सेप्ट आहे, आपण बॉल बाउन्स का करतो, हे टायमिंग स्पेसिंग करायला करतो. सेकंडली, इनिशियल स्टेजपासूनच आपल्याला रेफरन्सला रीड करायला यायला लागतं. तर जेव्हा मी तुम्ही रेफरन्स रीड करायला लागतात, आता तू हे करतो जसं की वॉक सायकल करतो. आता आपण समोर एक रेफरन्स ठेवलं, तर रेफरन्स कसं रीड करायचं, त्याचे कसं आर्च पाहिजे, किती वर जातं किती खाली जातं, तर ते रीड करता यायला पाहिजे. ठीक. Let us check it again now. And whenever we play, now if you see I'm playing here, it's going on 23, 24, 29, something like that. Okay, so it is not showing us on proper FPS. Okay, for that what we have to do, we have to do a play blast. Always check by your animation by doing a play blast. Okay, right click, save blast. Okay. That is लास्ट. आता क्वालिटी 1 आहे आणि स्केल 1 आहे, तरी पण माझा प्लेब्लॅस्ट पुढे चांगला नाही आला, कारण की इट इज फ्रॉम रेंडर सेटिंग्स आहे, 1 केलेलं आहे. सो यू हॅव टू चेक आउट रेंडर सेटिंग्स की एक्झॅक्टली रेंडर सेटिंग्समध्ये काय सेट आहे. सी रेंडर सेटिंगमध्ये 540 सेट आहे. सो मेक इट HD 1080. ठीक आहे, इट विल कम फुल HD, बट वेन इट इज फुल HD, डू प्ले ब्लास्टचं सेटिंग तुम्हाला सांगतो. क्वालिटी त्याची 70 ठेवा आणि स्केल त्याचं 0.5 ठेवा. ओके, 0.5 म्हणजे 960 540 येणार स्केल, आणि 70 म्हणजे क्वालिटी कमी होणार. जेवढे क्रिस्प्स असणार ना, क्रिस्प त्याचा 70% येणार. तर अशा सेटिंग ठेवा, तर तुमचं प्लेब्लॅस्ट चांगलं येईल. आणि सोरनसन व्हिडिओ 3 ठेवू शकता किंवा H.264 ठेवा प्लेब्लॅस्ट करून. ओके, खूप मोठा आला तरी ओके. आता प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे, हे बघ 1 2 3 4 5 6 आहे. ठीक आहे, आणि मी हा जो ॲनिमेशन आहे ना, ठीक आहे, ॲनिमेशन एवढं इम्प्रेसिव्ह नाही वाटणार बघायला. का नाही वाटणार बघायला इम्प्रेसिव्ह, कारण की इनिशियल लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं, आपल्या ब्रेनला कुठली गोष्ट समजायला 8 फ्रेम पाहिजे. 6 फ्रेम टू 8 फ्रेममध्ये समजणार, पण हे आहे 6 फ्रेम्स. त्याच्याशी 2 फ्रेम खाली गेले की 4 फ्रेमवर दिसणार पण नाही. तर हा जो ॲनिमेशन आहे ना, तो एकदम पण आहे ना असं व्ह्युअरच्या डोक्यात बसत नाही आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, मी असं ॲनिमेशन मी का केला, कारण की मी एवढंच हाईटने ना ह्याला खाली पाडलं. सो नाव व्हॉट आय विल डू, आय विल इन्क्रीज द हाईट अँड आय विल इन्क्रीज द फ्रेम्स, सो इट विल लुक मच बेटर. थोडं आपल्याला एडिट करावं लागेल ह्याला, कळलं का. थोडं इट्स लाईक चिटिंग म्हणजे हे आहे, हे आपण केलेलं आहे, प्रॉपर केलेलं आहे, पण हे दिसून येत नाही आहे. ॲनिमेशन दिसून यायला पाहिजे ना. तर आपण काय करायचं, आता आपलं ॲनिमेशन चांगलं दिसलं पाहिजे. सो दॅट वी कीप इट 1 2 3 4 5 6 7 8. Okay, but at the same time what I will do, I will also
increase the height. Okay, 1896. थोडीशी. ओके, आणि इथे पण थोडंसं एक एक फ्रेम. हे याला तुम्ही बोलू शकता थोडंफार ॲडजस्टमेंट करतोय मी. ओके, तो मेक ए प्रॉपर कर्व. हाईट वाढवल्याने काय होईल, थोडंसं कर्व डिस्टर्ब होईल. आणि थोडंसं झेडमध्ये पण ना काय करायचं, थोडंसं कर्व आहे ना वाढवायचं. त्याच्याने काय होईल, तो अजून डिस्टन्स कवर वाढेल. किती जास्त खाली गेलेलं आहे ते थोडंसं वर करायचं. सपोज इफ आय ऑन मोशन टूल, नाव यू कॅन कम टू नो, थोडंसं वाढलेलं आहे. ओके, आता आपण पुन्हा मोशन टूल बंद करू आणि प्ले ब्लास्ट करू. आला, फील आला, कळते ना. इट इज ऑल अबाउट इल्युजन. मग हा फंडामेंटल तुम्हाला कळला ना की माणसांना कधी कधी समजतं. आता मी कधी दिसून येत नव्हतं, आता मी दाखवलं. जेव्हा कुठली गोष्ट दाखवायची असते ना, रजिस्टर करायची असते, त्याला कमीत कमी त्याला 6 ते 8 फ्रेमच्या मध्ये त्याला दाखवावं लागतं. जी फ्रेमला फील करायची असते ते कमी खेचतो आपण, समजलं. इन शॉर्ट, इन फ्युचरमध्ये तुमचे डायरेक्टर म्हटले की ही पोज रजिस्टर व्हायला पाहिजे. दॅट मीन्स ती फ्रेम, ती पोज आहे ना, हा पोज या पर्टिक्युलर ट्रान्झिशन आहे तो 8 फ्रेम्समध्ये ईज किंवा असं तो दिसला पाहिजे ऑडियन्सला, कळलं का. तरच तो रजिस्टर होणार. आला आणि लगेच निघून गेला पोज, मग तो कळणारच नाही. एका पोजून त्या पोजमध्ये आला आणि त्या पोजून दुसऱ्या पोजमध्ये निघून गेला. ती जी पोज होती त्या पोजमध्ये तो कमीत कमी 8 फ्रेम राहायला पाहिजे. ही जी पोज आहे मध्ये, ही मध्ये एक बघू. आता मला रजिस्टर करायची असेल आणि हिट करायचं असेल तर ते तो मधला पोज जो आहे ना तो 8 फ्रेम राहायला पाहिजे. सो दिस ऑल बाउन्सिंग बॉल गिव्ह यू ऑल दिस होतं ना टीचिंग. इट इज लाईक फाउंडेशन. जेव्हा पूर्वी दिसत नव्हतं, आता जर प्लेब्लास्ट करणार तर सगळं सुंदर वाटणार. हा पहिलेचा प्लेब्लास्ट आहे, हे बघ. हे या प्लेब्लास्टला ओपनच ठेवतो मी असं आणि वेगळ्या नावाने पुन्हा सेव्ह करू आपण. प्लेब्लास्ट 1 करू. ओके, प्लेब्लास्ट ओके. आपल्याकडे 2 आहेत, एक प्लेब्लास्ट आणि प्लेब्लास्ट. आणि मी दोन्ही प्ले करतो तुमच्यासमोर. तर वी कॅन हॅव अ कम्पॅरिझन.
दिसत पण नाही मग पडताना. या प्लेबॅकमध्ये फीड येतो सगळा पूर्ण. त्या प्ले हा ह्याच्यामध्ये. तो दिसतोय. ॲक्च्युली टेक्निकली ना पहिलेचा प्लेबॅक बरोबर आहे. म्हणजे ज्या हाईटने आपण घेतलं होतं ना बघ, जर का तुम्ही ना काय तुम्ही मी बोललं असतं की रजिस्टर नाही हो रहा है, ठीक आहे, तर काय केलं असतं तुम्ही लोकांना 8 फ्रेम वाढवले असते, ठीक आहे. पण 8 फ्रेम वाढवले असते तर तो काय झाला असता, स्लो झाला असता, तर हेवीनेस गेला असता. तर हेवीनेस मेंटेन करण्यासाठी मी काय केलं, त्याचं स्पेसिंग पण वाढवलं, हाईट पण वाढवली, ठीक आहे. मग त्याचं डिस्टन्स तेच राहिलं, त्याची स्पीड तीच राहिली, कळलं ना. टाईम आणि डिस्टन्स दोन्ही वाढलं तर स्पीड सेम राहणार, बरोबर ना. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, राईट. जेव्हा स्पीड वाढली आणि डिस्टन्स वाढलं तर स्पीड सेम राहणार, हाईट आणि टाईम वाढलं स्पीड सेम राहणार, गेट इट. नाउ वी विल गो फॉर रोटेशन. ओके, दिस मच इज क्लियर. दिस इज क्लियर. ह्याच्यात आपण 7 फ्रेमवर 9 वर हे केलं आणि बाकीचं पण अंतर वाढवलं याच्यामध्ये. ठीक आहे. आता रोटेशनचं मी जुगाड शिकवलेलं. काय करायचं रोटेशनचं जुगाड, हे बघ खूप सिम्पल आहे. हा जो कर्व आहे ना, ट्रान्सलेटचा जो कर्व असतो ना पुढे जाणारा, सेम टाईपचा कर्व आपल्याला रोटेशनमध्ये हवा असतो, कळलं ना. सेम कर्व, ठीक आहे. तर सिम्पल काय करायचं, ह्या कर्वला घ्यायचं, एडिट, कॉपी, सिम्पल, ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही पहिले जाऊन हे ऑन करा, आपल्याला बेसिक करा. बेसिक केल्याने काय की पट्टी येईल आपल्याला, ठीक आहे. अशी पट्टी येईल आणि पट्टीने आपल्याला कळेल की हे केवढं रोटेट झालेलं आहे. सिम्पल सिलेक्ट करा आणि याचं रोटेशनमध्ये जा. ओके, तर इकडे तुम्ही बघा की खूप सारे कीज आहेत, तर सिम्पली कीजला पकडा, डिलीट करा. पहिले असं चेक करा की मी जर का पुढे रोटेट करतो, अरे रोटेशन कोणचं आहे, रोटेशन ये है, कुठलं आहे, रोटेशन Z, ठीक. आता मी हे पुढे करतो, हे ॲक्च्युली खाली जात आहे, काय होतं हे बघा, पुढे करतो तर खाली जात आहे, पण माझं रोटेशन वरती होतं ना. मी जुगाड सांगतो कसं करायचं. नॉर्मली आपण ॲक्च्युली मी फ्रंट व्ह्यूमध्ये केलेलं आहे, त्यामुळे ते बसत नाही आहे. आता काय करायचं, इथे यायचं आणि हे कंट्रोल एडिट पेस्ट, ठीक. हो सॉरी, इथून पेस्ट झालं, फर्स्ट फ्रेमवरती पेस्ट करायचं, एडिट पेस्ट, ठीक आहे. आता तुम्ही बघा ना, हे उलटं फिरत आहे, हे बघा, याला स्केल करा. आणि ही डिग्री असल्यामुळे आणि ते युनिट असल्यामुळे आपल्याला डिग्री वाढवावी लागेल, कळलं ना. हे खेचावं लागेल भरपूर आपल्याला. पण हे बॉल कसं फिरतंय, उलटा फिरतंय बघा. आपल्याला उलटं पाहिजे का नाही, आता सरळ पाहिजे. तर काय करायचं, मी कम हिअर, यू हॅव टू सिलेक्ट दिस, ठीक आहे. यू हॅव टू गो हिअर, ठीक आहे. नाही, पूर्ण ग्राफला फ्लिप मारायचं आपल्याला. मायनस करा तर एकच फ्लिप होणार ना, पूर्ण ग्राफ फ्लिप मारायचं, ठीक आहे. इक्वल टू इंटू -1. एक जस्ट मिसिंग समथिंग, इंटू इक्वल टू मायनस इंटू इक्वल टू -1. पण काय होतं, त्याच्यात थोडासा ग्राफ आपल्याला हँडल करावं लागेल. आपल्या कीज तर मिळालेली आहे, कळलं ना, फ्लिप झालेलं आहे ग्राफ.
थोडंसं सेटिंग करावं लागेल. थोडंसं सेम त्याचं कर्व आहे. इफ यू ऑब्झर्व हियर असंच कर्व आहे पण उलट आहे. फ्लिप कसं केलं आपण पूर्ण ग्राफ सिलेक्ट करायचं इंटू लिहून ठेवा पुढे इंटू इक्वल टू नाही इक्वल टू इंटू -1 इंटू इक्वल टू इंटू -1 एक सगळा फॉर्म्युला आहे तो फ्लिप करतो. आता ह्याला आपण सिंपल स्केल करणार मॅच करण्यासाठी. हे बघ इथे यायचं स्क्रब करायचं जोपर्यंत हे थोडंसं वाटत नाही ना की स्लाइड घालवायचं आपल्याला हे तोपर्यंत स्केल करायचं जोपर्यंत स्लाइड जात नाही. तर ह्याच्याने काय फायदा होतो आपल्याला नुसतं स्केलच करायचं असतं बाकी काय हलवायचं नसतं. ओनली वन कंट्रोलर. हे बघ थोडंसं फास्ट झालं ना काय बोलते थोडंसं फास्ट झालं. जवळ द्यायचं मिडल माउस बटन माझं खराब झालं माऊस यार. माऊस पण नवीन झालं. माझे माऊस आहे ना 3-4 महिन्याच्या वरती टिकत नाही. किती वेळ लागला काहीच नाही. थोडंसं रोटेशन ॲडजस्ट करायला लागेल. थोडंसं फास्ट वाटतंय है ना थोडंसं फास्ट वाटतंय. स्लो वाटायला लागलं मला. थोडं फास्ट वाटायला हे शेवटी ना थोडं मागे पुढे ते होतं टू गो अहेड डू इट अगेन चेक इट आउट डू इट अगेन चेक इट आउट डू इट अगेन. थोडंसं ना हे तेच करावं लागेल. W प्रेस करायचं. आणि हा मतलब मागे पण येईल तर मग त्या हिशोबाने पुन्हा पुढे मागचं ॲनिमेशन करायचं. सिम्पल. समजा हे मागे आलं दे शुड बी सेट की दे शुड बी सेट की पाहिजे इथे. आणि 1 2 3 4 5 तर मागे जिथे मागे येते ना ते आपल्याला दिसते राईट. दिसते म्हणजे बाय डिफॉल्ट 8 फ्रेमच्या वरती कळलं ना कॅल्क्युलेशन. आता किती दिसते ती जास्त वेळ दिसते
ठीक आहे, म्हणजे किती 12 फ्रेम. आता समजते, माइंड समजते ना किती फ्रेम करायचे. आता बघ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, ठीक, 12 फ्रेम. स्लाइटली है ना. आणि रोटेशन पण आता आपण मागे घेऊया. आता इमिजिएटली कसं मी सांगितलं आहे 12 फ्रेम ही होणार चाहिए. ठीक आहे, ते तुम्हाला करून करून येणार की तुमच्या हातांमध्ये ना तो टायमिंग बसला पाहिजे. ॲनिमेटर तेव्हा फास्ट काम करू शकतो. स्टुडिओमध्ये जेव्हा तुम्ही फास्ट काम करणार ना तेव्हा तुम्ही टायमिंगमध्ये खेळत नाही की मारला म्हणजे मारला, म्हणजे ही सो परफेक्ट की यार 12 तो थोडं 19-20 करणार, पण त्याला माहिती आहे की इथलं ॲनिमेशन केलं 12 फ्रेम, इथलं ॲनिमेशन 8 फ्रेम, इथलं ॲनिमेशन केलं इतना 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 इतना, तर हे असं मांडून ठेवणार, नंतर स्मूथ करणार, हलकं फुलकं ॲडजस्ट करणार, पॉलिश करणार, शॉट आहे. आणि हे तुम्हाला टायमिंगली येणार. इट विल डेफिनेटली कम व्हेन यू डू लॉट ऑफ प्रैक्टिस, व्हेन यू अंडरस्टैंड ना कि देखो ये मूवमेंट को कितना समय लगता है, ये हल्का मूवमेंट को कितना समय लगता है, थोड़ा सा ज़्यादा स्लो को कितना समय लगता है, थोड़ा सा कम स्लो को कितना समय लगता है. इसलिए हम लोग अलग अलग वेट का बॉल करते हैं. ठीक है, बलून करेंगे तो ज़्यादा समय लगता है, हैवी करेंगे तो कम समय लगता है. तो इस टाइमिंग एंड स्पेसिंग का जो खेल है, ईज इन ईज आउट का जो खेल है, उसको तुमको समझना आना चाहिए. पण सिंपल आहे. ओके, आपण आता एक पटकन एक छोटंसं बलूनचं एक पार्ट असं बघूया. आता स्लो वाला एक पार्ट बघूया. हे आय सेव्ह दिस पार्ट. You see? मुंबई आर्ट्स. पहिले आपला क्लासेसचा मुंबई आर्ट्स होता माहिती आहे? म्हणजे जेव्हा आपण नॉर्मली असं चालू केलं होतं ना, म्हणजे मी घरात शिकवायचो ना, तेव्हा मुंबई आर्ट्सच्या नावाने शिकवायचो. हा काहीतरी असं लोगो होता. हा लोगो आहे. पण ते ॲक्च्युली मग चेंज कारण केलं की वी आर गोइंग ग्लोबल ना. पूर्वी असं वेगळे वेगळे लोगो ट्राय केलेले. हा थोडासा जास्ती वाटतोय है ना. ॲडोब इलस्ट्रेटर फोटोशॉप सारखं आहे ना. हे वेक्टर आहे. Photoshop is not vector. Photoshop is also both actually, but it is basically vector. It is Illustrator, and your Corel Draw is for your print media. Print media. Whatever if you want to print, na, like magazine or any logo or anything, you can एक वेक्टर जे असतो ते छोटं लोगोला पण करू शकतो किंवा मोठं बॅनर पण करू शकतो. ते पिक्सेलेट होत नाही. फ्लैट कलर आ सकते हैं. सो वी स्टार्ट विथ सो नाउ वेरी फास्ट आई विल गो अहेड. ओके, अभी इसके अंदर है ना बलून में वैसा नहीं है. बलून इज कम्प्लीटली डिफरेंट कॉन्सेप्ट एक्चुअली. उसका रोटेशन वो ऐसा नहीं जा सकता है. स्ट्रेट रोटेट नहीं होता है. क्यों नहीं स्ट्रेट रोटेट होता है? क्योंकि बलून का या जो भी लाइट बॉल हो या कोई भी हल्का होता है, उसका एयर रेजिस्टेंस से उसका वेट कम रहता है. और जो भी चीज़ का एयर रेजिस्टेंस के वेट कम रहता है तो वो एयर के हिसाब से वो ऐसा ग्लाइड होकर नीचे आएगा. अगर वेट रहेगा तो ऐसा खुद
इसके मास की वजह से नीचे आएगा, उसका मास पहले से कम रहेगा तो उसका रोटेशन भी चेंज हो जाएगा। ठीक, सो basic rate and okay. Again I will go say in front. Now simple what I will do, I will glide this ball here and यहाँ पे ऐसा रुकाएंगे। तो अभी इसमें एक है कि हम लोग एजम्पशन लेना पड़ेगा कि यहाँ पे एक हवा आ रही है, यहाँ पे एयर डेंसिटी ज़्यादा है, यहाँ पे फिर जा नहीं पा रहा है लाइक दैट। ठीक है, बॉल का कैसा है लाइक, तो ये सब एजम्पशन पहले माइंड में बना लेने का, या फिर जो भी रेफरेंस है उसको देखते हुए बनाने का। ठीक है, ये बलून बनाने, लाइट जो बीच बॉल होता है ना वो हैवी होता है एक्चुअली, ना बलून जैसा नहीं होता, उसका एयर रेजिस्टेंस से ज़्यादा रहता है, और वो एकदम मतलब वो ऐसा ग्लाइड होकर नहीं गिरता है, थोड़ा सा ग्लाइड हल्का गिरता है, बट वो बलून जो होता है ना वो सब ऐसा गिरता है। और जो ABCD वाला जो बोर्ड होता है ना ऐसा, वो नॉर्मल गिरेगा। ठीक है, तो उसको बलून जैसे एनिमेट मत करना। ये बलून है, ठीक, इट्स नॉट ए बीच बॉल। I'm saying it is not a beach ball, it's balloon. So very light. Go up here and come to basics. Okay. आणि ना मला काय पाहिजे माहिती आहे की जे तुमचे बॉल आहेत ना हे सगळ्यांचे टेक्स्चर मला असेच पाहिजे, मला हे नाही पाहिजे, हे सगळं नाही पाहिजे मला, कारण की आपल्या ॲनिमेशन आहे ना टेक्स्चरनी नाही दिसलं पाहिजे किंवा साईजनी पण दिसलं नाही पाहिजे, आपलं ॲनिमेशनच दिसलं पाहिजे, वेटचं ॲनिमेशनच यायला पाहिजे। असं नाही की हा टेनिस बॉल सारखं दिसतं की लोकांच्या मनात टेनिस बॉल बनेल। जर का तुम्ही टेक्स्चर टेनिस बॉलचं दाखवताय ना, टेनिस बॉल सारखंच असायला पाहिजे, कळलं ना? सो फर्स्ट ऑफ ऑल लेट अस प्लॅन, we change it to 25 fps this time. इसको 1 करो, फिर इसको भी 100 कर दो, ऐसे। So lot of time, it will take hell lot of time to come down. 25 केलं ना, तिथून चेंज केलं तर ते रिअल टाइम ऑटोमॅटिक चेंज होतं। मे बी इकडे खूप एअर इकडे पंखा चालू असेल, पंखा इथे हवा असेल असा, तर इथून असं इथे इजून इथे येईल तो, कळलं ना? आता इथे असं दाखवायचं पंखा आवाज असं मॅन्युअली मी काहीतरी दाखवा, समथिंग इज देअर। Or is what I will do, I will do one idea, not पंखा and all. I will create one box. We will hit this box and we will come back. We will hit this box somewhere here. हे जेव्हा आपण प्लॅनिंग करतो ना तर बिंदास प्लॅनिंग करायचं, असं नाही की टायमिंग वगैरे असं ना, बिंदास हा इथे येईल, कसं कळलं ना? आपण कसं असं आहे, इथे इथे टर्न मारेल, मग हा समोर येईल, मग हा थांबेल, मग हा निघाल्यावरती हा भाग निघेल, कसं प्लॅनिंग असं करतो। इट इज जस्ट अ प्लानिंग, लेआउटिंग है कि ऐसा है ग्रुप तो इसका कोई टाइमिंग नहीं है, और इसका कोई रियलिस्टिज्म से इससे सिर्फ आइडिया क्लियर होना पड़ता है कि हमें हमको करना क्या है। तो फर्स्ट स्टेप इज दैट ओनली लेआउटिंग और व्हाट एग्जैक्टली वी आर डूइंग इट विदाउट टाइमिंग, विदाउट टाइमिंग। ठीक है, ये चीज़ तुम एवरी 10th फ्रेम पे या एवरी
इस पे कर सकते हैं, लेकिन फिर आपको कीज को सरकाना होगा. हिट झाला. माझ्या आधीच्या कंपनीत एक मुलगी होती कामाला. ती सगळ्या फ्रेम डायरेक्ट 5 फ्रेम मी की सगळं ॲनिमेशन थोडं पण असेल नाही. प्रत्येक 5 फ्रेम नंतर ती ॲनिमेट करायची सगळं. स्टेट आहे. म्हणजे असं नाही की आपण बोलतो ना की आता थोडं स्लो हवं सो 8 फ्रेम दिलं. थोडं फास्ट हवं तर फ्रेम सगळं नंबर ऑफ फ्रेम्स तिथं हे खालती फ्रेम बघितलं तर सगळं डिस्टन्स इक्वल असतं. तर 5 फ्रेम नंतर बॉल कुठे पण येणार, तर तिथेच ती ठेवायची ती. हां पण टायमिंग मॅच करायची. हां So this is not a way of working. Way of working is traditional type. Like डिज्नी ने हमको सिखा के गए वैसे ही काम करने का. की पोजेस, एक्सट्रीम पोजेस, ब्रेक डाउन एंड इन बिटवीन. ठीक है. सो ये क्यों करने का, क्योंकि हम बुढ़े भी हो जाएंगे ना, अपने आँखें छोटे भी हो जाएंगे ना, तो हम वो फाइल खोल के भी देखेंगे ना, तो भी हम कर सके. ठीक. पहले इतना एनिमेट कर लेते हैं. सिंपल. सो है ना, सबसे पहले तो इसको करो ऑन मोशन थ्रेड. आणि हे असं खाली येतं आहे. सो गिव हिम लाईक दिस काइंड ऑफ आर्ट. सी आर काय की इकडे डेन्स आहे एअर आणि हे फ्लोट होऊन येते. आता इथून इथपर्यंत येत आहे, दॅट मीन्स यू विल ग्लाइड. ओके. सो यू विल गिव इन बिटवीन. अब ये की और ये की इन बिटवीन हमेशा बीच में होना चाहिए. इन बिटवीन दो की के हमेशा बीच में होना चाहिए. सेट की. आता एक फास्ट वाटतं है ना. नाही वरती असेल. कळलं का. ठीक आहे. हे इकडे मध्ये नाही पाहिजे, की मध्ये हवी. डिस्टन्स नाही. डिस्टन्स मध्ये आलं तर लिनियर होणार. ठीक. सो आता हे फास्ट पडतं. सो व्हॉट यू टू डू, यू हॅव टू इन्क्रीज द टायमिंग. स्नॅप. Time. Okay. आणि जेव्हा इकडे हिट होतं ना, हे इथे आपल्याला जरा ग्राफवरती काम करावं लागेल. जिथे पण कधी पण कुठला पण हिट होईल ना, त्याला लिनियर करायचं आहे. ते हिट शुड बी लिनियर. कोई भी हिट लिनियर रहेगा. हे बघ. किती दे सर. अजून टाइम अजून. Because it is so volume is so slow. आणि पटकन सेटल पण होणार, कारण की ते त्याला पार करू शकत नाही एअर रेजिस्टन्सला. ईज पण होणार तिकडे. ट्रान्सलेशन.
ब्रेक करा. असं करा. ह्याला कर्व करा. ह्याला थोडंसं कर्व करा. हे कर्व पाहिजे आपल्याला. सो वाय एक्सिस आता जर एस येते कारण की एक्सला आपण नाही काम केलं. एक्सवरती काम करायला लागेल. दोन्ही ग्राफ काय आहेत त्याचे? ते सिलेक्ट केलं नाही नंतर. ड्रॅग केलं ना. ड्रॅग करतोय ना मी. डब्ल्यू प्रेस करायचं. ओके. है ना. ई से स्लो इथे करूया. You can put some in between here exactly. थोड़ा सा. ये दो के बीच में होना चाहिए पेपर. हाँ बाबा. Which will help you. बघा हे पॉइंट्स मध्ये गेलेले. स्नॅपिंग. कळलं ना. पण हा स्मूथ पाहिजे कर. कळलं ना. तर ग्राफमध्ये स्मूथ करावं लागेल आपल्याला. हे जे पंखे जे असतील हे स्मूथ करायला लागतील. स्मूथ थोडं काय करायचं असं. मोशन टेप. आता हा फास्ट पडतो इथे आणि त्याचा टायमिंग वाढवावा लागेल. आता मोशन टेल 100 पर्यंतच केलेली. मग ही मोशन टेल डिलीट करावी लागेल. हे की ते अपडेट नाही होणार. माहिती आहे ना. काय करायचं मोशन टेल अपडेट करावी लागेल. ती ही डिलीट करून जुनी मोशन टेल कारण फ्रेम वाढवले ना आपण. ते 100 पर्यंत दाखवणार. पुढे पाहिजे ना आपल्याला. थोडं कमी. तुम्हाला एक सांगू ना. मी ते बॉल बाउंड बनवते. हे तुम्ही ऑब्झर्व केलं असणार. मी हे काय बोलतो त्याला हेवी बॉल खूप फास्ट बनवलं. बाकीचे बॉल पण फास्ट बनवलं. पण हे बॉल बाउंड बनवायला वेळ लागतो. कारण की जी गोष्ट जेवढी स्लो असते तेवढे फ्रेम वाढतात. तेवढं ॲनिमेशन करावं लागतं. जेवढी गोष्ट स्लो होणार ना तेवढं डिटेलिंग जास्त दिसणार आणि तेवढं तुमचं काम वाढणार.
जी गोष्ट स्नॅपी असते ना, चक 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 चक, त्याच्यामध्ये काम दिसत नाही. नुसतं मेन पोझिस, स्ट्रॉंग पोझिस मारा, टायमिंग बसवा आणि होऊन जातं. ओव्हरलॅपिंग हे करा, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर काम आहे. कळलं ना? बलून बॉल तर बलून बॉल खाली पडत नाही. बलून मग इज दॅट्स वाय जेव्हा आपण काय हे बॉल बाउन्सिंग वगैरे करतो ना, बलूनला वेळ लागतो करायला. सो टू गिव सेट अ टाईम. तुम्ही विचार करणार काय टेस्ट असेल कुठे, समजा पहिले 2 बॉल करून घ्यायचे, नंतर बलून करून घ्या. ओके. आणि बलूनलाच जर इंटरॅक्शन करायचं असेल तुम्हाला तिन्ही बॉलचं, तर सगळ्यात पहिले बलूनला सोडा. बलून अर्धा वेळ मध्ये चालू झाला, त्यानंतर बाकीचे बॉल सोडा. कारण की बाकीचे बॉल पडून थांबून जाते आणि तो पण बलून वरतीच आहे. सगळ्यात पहिले बलूनची एंट्री करा. तो येत असेल खालती पडता पडता दुसरा बॉल टच होईल. म्हणजे ह्या बॉलचं ॲनिमेशन मे बी तुमचं 100 पासून चालू होईल दुसऱ्या बॉलचं. हां हां काय हां म्हणजे कळलं ना तुम्हाला मी काय बोलतोय, की पहिले जेव्हा तुम्ही असं तिन्ही बॉल इंटरॅक्शन करत असणार, तर बलूनला सगळ्यात पहिले स्क्रीनवरती दाखवा आणि त्यानंतर 100 याच्या नंतर म्हणजे जसं तुमचं प्लॅनिंग असेल त्यानंतर बाकीचे बॉल दाखवा. जर का तुम्ही पहिलेच हेवी बॉल दाखवणार, वॉट इट विल डू, हेवी बॉल पटकन येऊन पडून जाणार, त्यानंतर तो बॉल पडणार आणि पीपल विल गेट बोर, की नंतर तो असा पडतो. पहिले बलून बॉल बाहेर पडतो. हां पहिले बलून बॉल, तोपर्यंत तो पडेपर्यंत बाकीचे बॉल पण पडतील ना नंतर, तर त्या हिशोबाने तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे. ठीक. आय गेस वी स्टॉप हिअर टुडे. ओके, वी स्टॉप हिअर. आय थिंक तुम्ही मी कम्प्लीट करण्यापेक्षा तुम्ही एकदा ट्राय करा. यू गिव अ ट्राय. बलून बॉल आमच्या यू गिव अ ट्राय. आणि तुम्ही करणार तेव्हा तुम्ही चुकणार, तर तुम्हाला डाऊट्स येणार, तर देन डाऊट्स आय विल सॉल्व अँड विल क्लोज द टॉपिक अँड विल गो अहेड. ओके, विल स्टॉप. 1 तासाचं ऑलमोस्ट रेकॉर्डिंग झालं.